नमस्कार सर्वांना. 10वा धडा परिमिती व क्षेत्रफळ. भुजाकृतीची परिमिती, चौरस, आयत व त्रिकोणाचे क्षेत्रफळ यामधील 10.1 आपण या अगोदर पाहिला आहे. आज आपण 10.2 पाहणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न लगेच सुरुवात करूया. पहा, हा आहे आपला पहिला प्रश्न आणि याच्यात 64 मीटर आणि 36 मीटर मापाचा आयताकृती शेताचे क्षेत्रफळ म्हणजे हे आयत आणि ह्याची 64 आणि 36 क्षेत्रफळ एका चौरसाकृती शेता इतकेच असेल. बघा, म्हणजेच ह्याचं जे आयताच्या आकृतीचं जे क्षेत्रफळ आहे तेवढंच क्षेत्रफळ या चौरस आकृतीचे म्हणजे समान आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला आयताची मापं माहिती आहेत. मग आपण इथे आयताचे क्षेत्रफळ लिहू. लांबी गुणिले रुंदी या ठिकाणी 64 गुणिले 36 आपल्याला करावं लागेल. आता पाहूया आपण या दोघांचा गुणाकार. पहा, या दोघांचा गुणाकार येईल 2304 आणि हे जे 2304 इतकं जे आयताचे क्षेत्रफळ आहे एवढंच क्षेत्रफळ या चौरसाचे असं या ठिकाणी सांगितलेले. मग चौरसाचे क्षेत्रफळ देखील किती आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 2304. आता काय विचारले? त्या चौरस आकृती शेताची बाजू विचारली आपल्याला. आता बघा, चौरसाच्या क्षेत्रफळावरून त्याची बाजू काढायची. त्याच्यासाठी आपल्याला लिहावं लागेल चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग क्षेत्रफळ 2304 बरोबर बाजूचा वर्ग येईल. हा दोन्ही बाजूचे जर आपण वर्गमूळ काढले तर 48 बरोबर बाजू येईल. म्हणजे 48चा वर्ग 2304 आहे. मग बाजू आलेली आपली 48, ऑप्शन नंबर 2 मध्ये. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, या ठिकाणी सांगितलेले 12 मीटर गुणिले 10 मीटर मापाच्या सभागृहाला मिळवण्यासाठी 10 सेमी आणि 8 सेमीच्या किती आयताकृती फरशा लागतील? पहा, असं जर कधी गणित आलं तर अगोदर बघा, हे मीटरमध्ये आहे माप आणि फरशीचं माप सेंटीमीटरमध्ये आहे. म्हणजे आपल्याला 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर हे माहिती असायला पाहिजे. आता 12 मीटर बरोबर किती होईल? मग 1200 सेमी. 10 मीटर म्हणजे 1000 सेंटीमीटर. मग आता बघा, आपल्याला फरशांची संख्या काढायची. तर पहा, या ठिकाणी आपण लिहू शकतो. मग फरशांची संख्या बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ आणि भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ. तर बघा, सभागृह कोणत्या आकाराचं आहे? या ठिकाणी आयत म्हणजे लांबी गुणिले रुंदी. म्हणजे इथं होईल 1200 गुणिले 1000 भागिले 10 गुणिले 8. ठीक आहे. काटाकाटी करून घेऊ. 4 2 8, 4 3 12, 2 0, 0 0 कॅन्सल, 2 1 2, 2 5 10, 2 0. पहा, या ठिकाणी राहिले 30 गुणिले 500, 5 त्रिक 15 होईल आणि 1 2 3 0. म्हणजे आपल्याला किती फरशा लागतील? तर 15,000 फरशा आपल्याला लागतील. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, पुढील प्रश्न आहे, अलीने 100 सेमी लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला तर या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ विचारले. पहा, समजा तार ही आणि या तारेची लांबी 100 सेमी. पहा, या ठिकाणी काटकोन चौकोन म्हणले याचा अर्थ हा असेल आयत. म्हणजे ह्या तारेपासून हा आयत बनला. याचा अर्थ ही 100 सेंटीमीटर ह्या आयताची काय झाली? परिमिती. किती असेल? 100 सेंटीमीटर. मग आपल्याला या ठिकाणी आयताच्या परिमितीचं सूत्र 2 कंसात लांबी अधिक रुंदी असेल. पहा, 2 ला 2 लांबी अधिक रुंदी. या ठिकाणी परिमिती 100 असेल. पहा, या ठिकाणचे 2 गुणाकारातले भागाकारात येतील. लांबी अधिक रुंदी बरोबर 100 भागिले 2 होईल. म्हणजेच 50 उत्तर येईल.
पहा लांबी आणि रुंदीची बेरीज किती येणार आहे 50. तर पहा या ठिकाणी आपल्याला लांबी आणि रुंदीची बेरीज 50 आली पाहिजे। याचा अर्थ लांबी जर 1 असेल तर रुंदी 49 पाहिजे, म्हणजे दोघांची बेरीज किती येईल 50। जर 2 असेल तर इकडं 48 पाहिजे, इथं 3 असेल तर इथं 47 पाहिजे। असं जर आपण केलं तर 25 आणि इथं 25 पाहिजे। तर पहा तर या दोघांचा असा गुणाकार केला, क्षेत्रफळ बघा आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी, आयताचे क्षेत्रफळ। म्हणून आपल्याला या ठिकाणी कमाल विचारले, म्हणजेच 25 गुणिले 25 येईल या ठिकाणी। तर या दोघांचा गुणाकार येईल 625 चौरस सेमी। तर आपलं उत्तर असेल 625। ठीक आहे। ऑप्शनमध्ये पहा या ठिकाणी ऑप्शनमध्ये पुढील प्रश्नाची ऑप्शन आलेली थी 4 नंबरचा ऑप्शन असेल आपलं 625 उत्तर। ठीक आहे। पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा एका चौरस आकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर आहे, तर त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला। पहा हा जर चौरस असेल आणि याची आपल्याला परिमिती माहिती, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू हे सूत्र असेल। परिमिती 160 बरोबर 4 गुणिले बाजू। ठीक आहे। तर बघा 4 गुणाकारातली इकडे भागाकारात, म्हणजेच बाजू बरोबर 160 भागिले 4, 4 1 4 4 चूक 16 होईल, 0 ला 0। बाजू किती आली आपली 40। बाजूवरून आता आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढता येईल। मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, या ठिकाणी बाजू आहे 40, याचा वर्ग 4 चौक 16 2 0, 1600 चौरस मीटर। या ठिकाणी 4 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर असेल। पुढील प्रश्नाकडे वळूया। 5वा प्रश्न आहे बघा, 9 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी आणि 50 सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याच्या एकूण पृष्ठफळ किती, असा प्रश्न आहे। तर पहा लांबी आहे 9 मीटर, त्यानंतर रुंदी आहे 2 मीटर आणि h म्हणजे हाईट आहे बघा सेंटीमीटरमध्ये दिलेली, ह्याला जर मीटरमध्ये जर केलं तर 0.5 मीटर असेल। तर पहा यांच्या मापावरून आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी अशा आकाराची ही पेटी असेल। ठीक आहे। हे असेल लांबी, रुंदी आणि हे असेल हाईट। ठीक आहे। तर बघा याचं पृष्ठफळ बरोबर 2 कंसात LB अधिक BH अधिक LH हे सूत्र असेल। 2 कंसात 9 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 0.5 अधिक 9 गुणिले 0.5। पहा 2 ला 2 लिहू, 9 दोन्ही 18 अधिक 5 दोन्ही 10, 10 म्हणजेच 1 येईल, प्लस 9 पाची 45 म्हणजे 4.5 येईल। सगळ्यांची बेरीज करून घेऊया। पहा 18 आणि 1 19 आणि 4 22 23 आणि 5 23.5 येईल बेरीज। आता 2 ने ह्या 23 ला गुणायचं आहे बघा, 5 दोन्ही 10 ला 0 हातचा 1 आला, 3 दोन्ही 6 आणि 1 7 येईल आणि 2 दोन्ही 4 येईल, पॉईंट उजवीकडून 1 नंतर, म्हणजेच या पूर्ण आकृतीचं पृष्ठफळ किती आलेले 47 आलेले। ठीक आहे। तर आता आपल्याला काय विचारले, झाकणाशिवाय म्हणजे हे जे वरचा भाग जो आहे हा आहे झाकण। मग आपण काय करू, झाकणाशिवाय म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ काढून घेऊ आपण आणि ह्या एकूण पृष्ठफळामधून ते वजा करूया। ठीक आहे। तर पहा झाकण आहे आयत आकृतीची, मग आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र आपल्याला पाठ आहे लांबी गुणिले रुंदी। लांबी आहे आपली 9, रुंदी आहे 2, 9 दोन्ही 18, तर हे झाकणाचं क्षेत्रफळ झालं। आता हे आपलं 18 जे आहेत, हे 18 जर आपण 47 म्हणून जर काढून घेतले
47 वजा 18, तर बघा 17मधून 8 गेले, 9 राहतील, 3मधून 1 गेला, 2 राहील, म्हणजेच आपलं उत्तर येईल 29 मीटर स्क्वेअर. ऑप्शन नंबर 1. हे बघा झाकणाशिवाय म्हणजे हे वरील झाकणाशिवाय हे झाकण आहे आयताकृतीचं, ह्याचं क्षेत्रफळ एकूण पृष्ठफळामधून वजा केलेले आहे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा एका हॉलची मापं दिलेली 24 मीटर, 20 मीटर आणि 0.4 मीटर आणि 0.3 मीटर मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी किती संख्या किती असेल, म्हणजे फरशांची संख्या काढायची. तर या ठिकाणी आपल्याला फरशीची संख्या बरोबर हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ हे सूत्र वापरावं लागेल. बघा या ठिकाणी एकक सारखे आहेत, मीटर मीटरच आहे फरशीचं आणि हॉलचं, म्हणजे याच्यात काही बदल करायचा नाही. हॉलचे 24 गुणिले 20 भागिले 0.4 गुणिले 0.3. पहा आता पॉईंट समान स्थळावर करून घ्यायचं आपल्याला. तर काय करावं लागेल, तर उजवीकडून 1 नंतर आणि ते 1 2 नंतर, म्हणजेच आपण 24.0 असं आणि 20.0 असं जर लिहिलं तर पॉईंट काय होईल, या ठिकाणी समान स्थळावर होईल आणि पॉईंट निघून जाईल, म्हणजेच होईल 240 गुणिले 200 भागिले 3 गुणिले 4. ठीक आहे. बघा 3 1 3, 3 8 24, 0ला 0, 4 1 4, 4 5 20, 0ला 0. पहा 8 5 40, 1 आणि 2 0, म्हणजेच आपल्याला जमिनीवर फरशा बसवण्याची संख्या किती असेल तर 4000 असेल. ऑप्शन नंबर 2 मध्ये. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा इथं एक समकोन काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजूची लांबी दिलेली 5 सेमी आणि 12 सेमी असल्यास त्रिकोणाची परिमिती काढायची. पहा आपल्याला काटकोन त्रिकोण दिलाय, याच्या 2 बाजू दिल्यात, एक दिली 12, एक दिली 5, आणि आपल्याला अगोदर ही इथली बाजू काढावं लागेल आणि नंतर परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज करावं लागेल. तर पहा हा आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ए बी आणि सी असं नाव देऊ, म्हणजे आपल्याला ए सी काढल्याच्या नंतर इथली बाजू निघेल. ठीक आहे. तर मग हा या ठिकाणी आपल्याला पायथागोरसचा प्रमेय याचं सूत्र वापरावं लागेल. तर आपण त्याचं सूत्र वापरू. ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग, म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग असं लिहिलं तरी चालते. ठीक आहे. तर बघूया. 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग 144 अधिक 25, दोघांची बेरीज येते 169, आणि हा आहे ए सीचा वर्ग. आता बघा दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ काढला आपण, वर्गमूळ काढून तर पहा या ठिकाणी राहील ए सी आणि या ठिकाणी हे येईल 13, म्हणजेच ही बाजू असेल आपली 13. ठीक आहे. तर आता पहा त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आपल्याला समजलेल्या आहेत. आता आपल्याला परिमिती काढता येईल. तर पहा परिमिती ज्यावेळेस विचारते त्यावेळेस आपल्याला कुठल्या आकृतीची परिमिती म्हणजे त्याच्या सर्व बाजूंची बेरीज असते. मग आता करूया बेरीज. त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूची बेरीज. ठीक आहे. 12 अधिक 5 अधिक 13, 12 आणि 5 17 आणि हे 13 30 सेमी. ऑप्शन नंबर 4 मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा 8वा प्रश्न आहे. एका हॉलची लांबी रुंदी 23 मीटरची तफावत आहे. तफावत आहे याचा अर्थ फरक आहे. लांबी मोठी आहे रुंदीपेक्षा. जर हॉलच्या फरसबंदीची परिमिती म्हणजे हॉलची परिमिती आपल्याला 206, तर हॉलची आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. तर पहा अगोदर आपण काय करूया, या ठिकाणी रुंदी आणि
लांबी लिहून घ्या। पहा इथं काय सांगितलं आपल्याला, लांबी आणि रुंदी यांच्यात 23 मीटरचं अंतर आहे। मोठी लांबी आहे याचा अर्थ आपण रुंदी x घेऊया, मग लांबी होईल 23 अधिक x। ठीक आहे, आता आपण याला आयताच्या परिमितीमध्ये ठेवू। आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी। पहा परिमिती आपल्याला 206 माहिती, तर 206 लिहूया, 2 कंसात l अधिक b लिहूया। ठीक आहे, आता l म्हणजे किती आहे या ठिकाणी, l म्हणजे लांबी इथे ठेवूया आपण। बघा 2 लांबी आहे आपली x अधिक रुंदी आहे x अधिक 23। तर पहा x हे 2x होईल, म्हणजेच काय होईल 2x अधिक 23 कंस बंद होईल। पहा 2 ने ह्याला जर गुणलं तर 4x अधिक 23 असं होईल। आणि हे जे 23 आहेत 23 दोन्ही 46 होईल, इथे 46 हे 46 अधिक आहे तिकडे गेल्यानंतर वजा होतील, म्हणजे 206 वजा 46 बरोबर 4x राहील। या ठिकाणी दिसत नाही, वर येतील या ठिकाणी लिहितो। पहा 206 वजा हे अधिकचे 46 इकडं वजा होतील, बरोबर राहील 4x। पहा 6 मधून 6 गेले 0, 10 मधून 4 गेले 6 राहतील, इथे 1 राहील, 4x हे 160 बरोबर 4x राहील। मग x बरोबर काय होईल 160 भागिले 4, 4 4 चौक 16, म्हणजे x म्हणजे किती आलं आपलं, x म्हणजे रुंदी आली 40, किती आली 40। मग लांबी काय येईल या ठिकाणी 40 अधिक 23 म्हणजे 63 येईल, किती येईल 63। तर आपल्याला आता विचारले क्षेत्रफळ, मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आहे। ठीक आहे, मग लांबी आहे 63 गुणिले रुंदी आहे 40, शून्याला 0 देऊन टाका, 4 त्रिक 12, हातचा येईल 1, 6 चौक 24 आणि 25। पहा या ठिकाणी 2520 हे क्षेत्रफळ आलेले आपलं ऑप्शन नंबर 2 मध्ये पाहायला मिळेल। चला तर आता पुढील प्रश्न घेऊया। पहा या ठिकाणी हे 23 दोन्ही 46 हे इथे नीट लक्षात घ्यावं लागेल। पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा 15 मीटर लांबीच्या एका खोलीला फरसबंदीसाठी 15 गुणिले 12 सेमी आकाराच्या 7500 टाईल्स लागतात, तर खोलीची रुंदी काढायची आपल्याला। इथेही आपल्याला तसंच करावं लागेल, 15 मीटर बरोबर आपल्याला हे आधी सेंटीमीटरमध्ये करावं लागेल, 1500 सेंटीमीटर। मग आपल्याला इथे या ठिकाणी टाईल्सची संख्या बरोबर खोलीचे क्षेत्रफळ भागिले एका टाईल्सचे क्षेत्रफळ, टाईल्सचे क्षेत्रफळ हे सूत्र राहील या ठिकाणी। तर पहा या ठिकाणी आपल्याला टाईल्सची संख्या 7500 माहिती आहे, खोलीचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी लांबीच माहिती आहे, म्हणजे आपण काय करू 1500 गुणिले रुंदी माहीत नाही म्हणून बी ला बी ठेवू। टाईल्स आहे आपली या ठिकाणी 15 गुणिले 12। ठीक आहे, तर आता पहा 15 1 15 15 1 15 या ठिकाणी 100 राहतील, हे 12 भागाकारात तिकडे गुणाकारात जातील, 7500 गुणिले 12 बरोबर राहील 100 गुणिले बी, आणि बी आणि 100 मध्ये गुणाकार आहे हे जातील भागाकारात, बी बरोबर होईल 7500 गुणिले 12 भागिले 100, दोन्ही शून्य या ठिकाणी कॅन्सल होतील, 12 पंचे 60, हातचे 6, 12 चौकोन 72, 12 सती 84 आणि हे 6 85 86 87 88 89 होईल। तर पहा या ठिकाणी 900 सेंटीमीटर हे आपलं उत्तर असेल। ऑप्शनमध्ये सेंटीमीटर नाही आहे, म्हणजेच 9 मीटर हे उत्तर आपलं या ठिकाणी असेल। ठीक आहे, प्रश्न लिहून घ्या। पुढील प्रश्नाकडे वळूया 10वा, आणि या स्वाध्यायामधील हा शेवटचाच प्रश्न असणार आहे।
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता शेवटचा प्रश्न पाहूया 10.2 मधला. ठीक आहे. बघा, एक हॉलची लांबी आणि रुंदी दिलेली आहे आपल्याला आणि हॉलला लादी म्हणजे तख्त पोशी बसवण्यासाठी 10 सेमी आणि 8 सेमी आकाराच्या किती लाद्या लागतील. पहा, फरशीच्या सेम टू सेम आहे. पहा, हे जे गणित आहे हे गणित 10.2 मधलं आणि 2 नंबरचं गणित सेम टू सेम किमती आहेत, सर्वच सारखं आहे. फक्त या ठिकाणी दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला सभागृह नाव दिलं आणि फरशा दिल्या आणि या ठिकाणी आपल्याला हॉल नाव दिले. पहा, मी दुसऱ्या नंबरचं गणित तुमच्यासमोर ठेवतो. पहा, या ठिकाणी 12 मीटर 10 मीटर, इथं 12 मीटर 10 मीटर. ठीक आहे. आता या ठिकाणी 10 सेमी आणि 8 सेमी, इथंही 10 सेमी 8 सेमी, सेम टू सेम गणित आहे. पहा, या ठिकाणी हे गणित आलेले 2023ला आणि हे 2 नंबरचं जे गणित आहे ते आलेले 2019ला. म्हणजे बघा, सारखेच गणित आहेत, फक्त थोडंसं नावामध्ये बदल केलेला आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.